कुंभ राशीच्या जातकांनो, आज आपण त्या विशेष कालावधीचे सखोल विश्लेषण करणार आहोत जो 25 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 30 मे 2026 पर्यंत पसरलेला आहे. हा केवळ कॅलेंडरवरील 3 महिन्यांचा एक साधा कालावधी नाही, तर ब्रह्मांडातील हालचालींनी भरलेला असा एक कालखंड आहे जो तुमच्या जीवनात अपार ऊर्जा, अचानक बदल आणि बंडखोरीच्या शक्यतांनी परिपूर्ण आहे. अगदी तसेच जसे एखादा सुप्त ज्वालामुखी अचानक फुटण्याची प्रतीक्षा करत असतो. ज्योतिषशास्त्राच्या गाभ्यात उतरून पाहिले तर हे लक्षात येते की राहू ग्रहाला संपूर्ण राशीचक्राचा भ्रमण करण्यासाठी सुमारे 18 वर्षे लागतात आणि या चक्रानुसार सध्या तयार होत असलेले योग तुमच्या जीवनात मागील 18 वर्षात कधीच बनले नव्हते. तसेच पुढील 18 वर्षातही पुन्हा निर्माण होणार नाहीत. हा काळ महाबली राहूच्या प्रभुत्वाचा आहे, जो तुमच्या भाग्याला राजासारखे उजळवू शकतो किंवा धुसर धुरासारखे सर्व काही अस्पष्ट आणि भ्रमित बनवू शकतो. जर तुम्ही कुंभ राशीचे किंवा कुंभ लग्नाचे असाल तर या विशेष विश्लेषणाकडे शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, समजून घ्या, कारण आपण तुमच्या जीवनातील त्या लपलेल्या पानांना उघड करणार आहोत जे या कालावधीत लिहिले जाणार आहेत. भविष्यवाणीत उतरण्यापूर्वी हे समजणे आवश्यक आहे की ब्रह्मांडात प्रत्यक्षात काय घडत आहे आणि आपण या कालखंडाला इतका निर्णायक का मानत आहोत. यामागे 3 प्रमुख ज्योतिषीय आधार आहेत जे सखोलपणे समजून घेणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा कारण म्हणजे शतभिषा नक्षत्राचा प्रभाव. या कालावधीत राहू आपल्या राशी कुंभमध्येच गोचर करत आहेत, पण विशेषतः ते आपल्या स्वतःच्या नक्षत्र शतभिषामध्ये भ्रमण करत आहेत. शतभिषाचा अर्थ आहे स्वचिकित्सक, म्हणजे स्वतःला बरे करणारा. जेव्हा एखादा ग्रह आपल्या स्वतःच्या नक्षत्रात स्थित असतो तेव्हा तो पूर्णतः स्वतंत्र आणि शक्तिशाली बनतो. त्याला परिणाम देण्यासाठी कोणत्याही इतर ग्रहाची परवानगी किंवा मदतीची आवश्यकता भासत नाही. तो आपल्या इच्छेचा पूर्ण स्वामी बनतो. त्यामुळे येथे राहू पूर्णपणे मुक्त आहे आणि तुमच्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटना, मग त्या शुभ असोत किंवा अशुभ, अत्यंत तीव्र आणि अनपेक्षित असतील. कोणताही अन्य ग्रह त्यांना नियंत्रित किंवा थांबवू शकणार नाही, ज्यामुळे बदलाची गती आणि तीव्रता वाढेल. दुसरे कारण ग्रहांच्या शक्ती किंवा बदलाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची ताकद त्यांच्या अंशांवरून मोजली जाते आणि आपल्या सविस्तर विश्लेषणानुसार जानेवारी ते मे 2026 दरम्यान राहू 18 अंशांवरून कमी होत 12 अंशांपर्यंत गोचर करतील. लक्षात ठेवा, राहू नेहमी वक्री गतीने चालतात, म्हणजे उलट दिशेने. 12 ते 18 अंशांची ही श्रेणी ग्रहांची युवावस्था मानली जाते, जिथे ते सर्वाधिक ऊर्जावान, उत्साही आणि सामर्थ्यवान असतात. अगदी तसेच जसे एखाद्या तरुण व्यक्तीत जीवनाची संपूर्ण ऊर्जा आणि जोश सामावलेला असतो. येथे राहू आपल्या 100% शक्तीसह सक्रिय आहेत. ते ना बाल्यावस्थेत कमकुवत आहेत आणि ना वृद्धावस्थेत थकलेले. त्यामुळे या काळात ते तुम्हाला परिणाम देण्यासाठी पूर्णतः तत्पर आहेत आणि त्यांच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात मोठ्या बदलाची शक्यता प्रबळ आहे. तिसरा आणि सर्वात सखोल मुद्दा म्हणजे शनी आणि राहू यांच्यातील संबंध. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत आणि ज्योतिषातील एक प्राचीन नियम आहे शनिव्रत राहू, म्हणजे राहू ज्या राशीत स्थित असतात त्या राशीच्या स्वामीनुसार वर्तन करतात. या काळात शनी तुमच्या द्वितीय भावात विराजमान आहेत, जो धन, वाणी आणि कुटुंबाचा कारक भाव आहे. याचा अर्थ असा की तुमच्या राशीत स्थित शक्तिशाली राहू आपले पूर्ण लक्ष तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर, धनसंचय आणि संपत्ती वृद्धीवर केंद्रित करतील. राहू येथे शनीसाठी एका दूताची भूमिका बजावत आहेत, ज्यांचा एकमेव उद्देश तुमच्यासाठी धन एकत्रित करणे आहे. हे 3 महायोग मिळून तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतात. पण लक्षात ठेवा, राहूच्या प्रभावामुळे सर्व काही अचानक आणि अनपेक्षित घडते. आता या महायोगांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल हे सविस्तर समजून घेऊया. केतू तुमच्या सप्तम भावात स्थित आहे, जो नातेसंबंधांचा कारक आहे, तर शनी धनभावात राहूला नियंत्रित करत आहेत. पण 21 फेब्रुवारी ते 30 मे पर्यंतचा हा प्रवास सोपा नाही. याला 2 प्रमुख टप्प्यांमध्ये विभागता येते. पहिला टप्पा 21 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंतचा आहे, ज्याला आपण व्होल्कॅनिक फेज म्हणतो. हा काळ ज्वालामुखीसारखा उग्र आणि परिवर्तनकारी असेल. दुसरा टप्पा 29 मार्च ते 30 मे पर्यंतचा आहे, ज्याला डिसिप्लिन आणि एक्सपेन्सिव्ह फेज असे नाव देण्यात आले आहे, जिथे शिस्त आणि खर्चांचे प्रभुत्व राहील. या दोन्ही टप्प्यांमध्ये तुमच्या जीवनातील विविध पैलू कसे बदलतील, चला हे सखोलपणे पाहूया. सर्वप्रथम बोलूया तुमच्या व्यक्तिमत्व आणि मानसिक स्थितीबद्दल. राहू या काळात तुमच्या प्रथम भावात विराजमान आहेत, जो तुमच्या वैयक्तिक ओळख आणि मेंदीचा कारक आहे. जर तुमची चंद्र राशी कुंभ असेल तर राहू तुमच्या मनाच्या अगदी वरून जात आहेत.
या काळात तुमचा मेंदू सामान्य व्यक्तीसारखा कार्य करणार नाही, तर तो एका सुपर कम्प्युटरसारखा वेगवान आणि नवीन विचारांनी भरलेला असेल. तुमच्यात एक अद्भुत जिद्द जागेल आणि तुम्ही ज्या लक्ष्याच्या मागे लागाल ते मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. राहू तुम्हाला कठोर परिश्रमापासून दूर करून स्मार्ट वर्ककडे ढकलेल. तुम्ही विचार कराल की गाढवासारखी मेहनत का करू, जेव्हा टेक्नॉलॉजी, AI किंवा चातुर्याने काम साधता येऊ शकते. ही विचारसरणी तुम्हाला स्पर्धकांपेक्षा खूप पुढे नेऊ शकते. तुमच्या विचारांमध्ये नवीनता आणि सर्जनशीलतेचा पूर येईल, पण येथे एक मोठा धोका दडलेला आहे, विशेषतः 27 फेब्रुवारी ते 28 मार्च या व्होल्कॅनिक फेजमध्ये. या काळात एक ब्लेम पॅराडॉक्स सक्रिय होईल. जर तुम्ही 100 चांगली कामे केली तरी कोणी तुमची स्तुती करणार नाही, पण नकळत झालेल्या एका छोट्याशा चुकीवर संपूर्ण जग तुमच्यावर तुटून पडेल. लोक विनाकारण तुमच्यावर आरोप करतील, ज्यामुळे तुमच्या मनात राग आणि बंडखोरीची आग भडकू शकते. तुम्ही विचार कराल की जगाची काळजी का करू, आता फक्त स्वतःचे ऐकेन. आमचा सल्ला आहे की या काळात स्वतःची सफाई देण्यात वेळ वाया घालवू नका. हे राहूचा धूर आहे जो तात्पुरता आहे. शांतपणे आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा आणि जसेच 29 मार्चचा काळ येईल, राहूचा नवांश बदलेल. ते मकर नवांशात प्रवेश करतील, जो 12व्या भावाच्या ऊर्जेशी संबंधित आहे. येथे तुमच्या मानसिक स्थितीत बदल जाणवू शकतो. तुम्हाला सावल्यांसारख्या अनुभूती येऊ शकतात, जणू खोलीत कोणी उपस्थित आहे, किंवा भविष्याबद्दल तीव्र असुरक्षिततेची भावना. रात्रीची झोप उडू शकते. प्रश्न जसे माझे काय होईल तुम्हाला त्रास देतील. पण लक्षात ठेवा, राहू भ्रमाचे प्रतीक आहे. हा भय वास्तविक नाही, तर केवळ मनाची निर्मिती आहे. याला प्रभावी होऊ देऊ नका. ध्यान आणि सकारात्मक विचारांनी यावर नियंत्रण ठेवा. आता येऊया त्या विषयाकडे ज्याची कुंभ राशीचे लोक उत्सुकतेने वाट बघत आहेत, धन आणि आर्थिक स्थिती. जसे आपण आधीच म्हटले आहे, राहू शनीसारखे कार्य करत आहेत. ते शनी धनभावाचे स्वामी असून त्याच भावात स्थित आहेत. हे तुम्हाला धनवान बनवेल का? 29 फेब्रुवारी ते 28 मार्च या सुरुवातीच्या 40 दिवसांचा काळ तुमच्या आर्थिक जीवनातील सर्वात विस्फोटक आणि लाभदायक दिवस ठरू शकतो. आमच्या डेटा आणि ज्योतिषीय गणनांनुसार हा विंडफॉल गेनचा काल आहे, म्हणजे अचानक धनप्राप्तीची शक्यता. राहू कुंभ राशीत कोट्यवधी अब्जावधींची विचारसरणी देतात. ते छोट्या मोठ्या नफ्यात अडकत नाहीत. जर तुम्ही शेअर बाजार, ट्रेडिंग, लॉटरी किंवा सट्टेबाजीशी संबंधित असाल तर हा काळ तुमचे नशीब पालटू शकतो. मोठ्या नफ्याचा वर्षाव होऊ शकतो. जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुमच्या दैनंदिन उत्पन्नात जादुई वाढ होईल. ग्राहक तुमच्या ब्रँडकडे चुंबकासारखे आकर्षित होऊन येतील. राहू इच्छांचा प्रतीक आहे आणि कुंभ लाभाचे घर आहे. त्यामुळे तुमची एखादी जुनी आर्थिक इच्छा, जसे मालमत्ता खरेदी करणे किंवा मोठी गुंतवणूक, पूर्ण होऊ शकते. पण कथा येथे संपत नाही. 29 मार्च नंतर एक ट्विस्ट येईल. येथेपासून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त प्रभावी होईल. पैसा येईल पण हातात टिकणार नाही. हा पैसा मुख्यतः 3 दिशांनी खर्च होईल. पहिला आरोग्य सुधारण्यासाठी, जसे जिमला जाणे किंवा जुन्या आजारावर उपचार. दुसरा परदेश प्रवास किंवा सेटलमेंटवर मोठी रक्कम. आणि तिसरा मुलांच्या शिक्षणावर किंवा गरजांवर. त्यामुळे या फेजमध्ये शिस्त पाळा. अनावश्यक खर्च टाळा, जेणेकरून धनसंचय होऊ शकेल. करिअरच्या क्षेत्रात राहू तुम्हाला राजकारण, टेक्नॉलॉजी आणि परदेशी संधींशी जोडतील. जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला जाणवेल की केवळ कठोर परिश्रमाने पदोन्नती मिळत नाही. तुम्हाला थोडी चातुर्य आणि रणनीती स्वीकारावी लागेल. राहू म्हणतात की जर सरळ मार्ग काम करत नसेल तर मार्ग बदला. नवीन तंत्रज्ञान किंवा नेटवर्किंगचा लाभ घ्या. हा काळ नोकरी बदलण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नव्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी आदर्श आहे. विशेषतः 28 मार्च पूर्वीचा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही पाहाल की घर बसल्या मोबाईलमधूनच तुम्ही तुमच्या पतीपेक्षा अधिक स्मार्ट पद्धतीने कमाई करू शकता. हा काळ स्वयंपाकघरातून बाहेर पडून जग पाहण्याचा आहे. स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घेण्याचा आहे. पण इशाराही आहे. शनी दुसऱ्या भावात आहे, त्यामुळे सासरच्या बाजूने, विशेषतः सासू किंवा नणंदीसोबत वाणीमुळे वाद होऊ शकतो. 28 मार्चपर्यंतचा राग अधिक येईल, पण छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे स्वाभाविक असेल. रागात असे काही बोलू नका जे परिस्थिती बिघडवेल. जेव्हा राग येईल तेव्हा पाणी पिऊन शांत व्हा. राहू तोंडातून आग ओकायला लावू शकतो, पण संयमाने तुम्ही ते नियंत्रित करू शकता. तसेच आरोग्याची काळजी घ्या. राहू भ्रम निर्माण करू शकतो. पायात वेदना, चक्कर येणे किंवा मोठ्या आजाराची भीती. डॉक्टरांच्या तपासणीत सर्व काही सामान्य येईल, कारण हे मानसिक आहे. अंधारात बसू नका. सूर्यप्रकाश घ्या आणि सकाळी फेरफटका मारा. हे राहूचा प्रभाव कमी करेल. बहिणींनो, हा काळ रडण्याचा नाही, तर स्वतःची शक्ती ओळखून गृहिणीपासून बिझनेस वुमन होण्याचा आहे. निवड तुमच्या हातात आहे.
शिक्षण आणि भाग्याच्या क्षेत्रात राहूची 5वी दृष्टी तुमच्या बुद्धिस्थानावर आहे. जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी 29 मार्च नंतरचा काळ वरदान ठरेल. विसासंबंधित अडचणी दूर होतील, फाईल्स पास होतील, पण स्थानिक विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भरकटू शकते. तुम्ही अचानक विषय किंवा स्ट्रीम बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. हा राहूचा भ्रम आहे. जोशात अभ्यास सोडू नका, संयम ठेवा. राहूची 9वी दृष्टी भाग्यस्थानावर आहे, जी भाग्योदयाचे संकेत देते. पण हे सरळ मार्गाने येणार नाही. थोडे वाकडे मार्ग स्वीकारावे लागतील. 27 फेब्रुवारीपासून वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वैचारिक मतभेद होऊ शकतात. छोट्या गोष्टीवर वाद करू नका, नाहीतर घरातील वातावरण बिघडू शकते. तुम्ही धार्मिक असाल, पण दिखावा आवडणार नाही. जे काही योग्य आहे, देवगुरू बृहस्पती तुमचे रक्षण करत आहेत. पण पाखंड टाळा, नाहीतर संरक्षण कवच कमकुवत होईल. समस्यांची समाधाने आहेत, कारण राहू युवावस्थेत आणि शतभिषा नक्षत्रात आहे. त्यामुळे साधे उपाय पुरेसे नाहीत. अचूक उपाय स्वीकारा आणि 30 मेपर्यंत त्यांना जीवनाचा भाग बनवा. पहिला उपाय दुधाशी संबंधित. शनी दुसऱ्या भावात आहे, त्यामुळे लाल किताबनुसार दुधाचे दान करा, नाहीतर आर्थिक वाढ थांबू शकते. त्याऐवजी रोज आंघोळीनंतर कपाळावर कच्च्या दुधाचा टिळा लावा. हे वाणी गोड करेल आणि राहूचा धूर शांत करेल. दुसरा हनुमत आराधना. राहू आणि शनीला नियंत्रित करण्याची शक्ती फक्त हनुमानजींकडे आहे. प्रत्येक मंगळवारी बुंदीचा प्रसाद अर्पण करा आणि संध्याकाळी हनुमान चालिसा वाचा. हे अज्ञात भीतीपासून वाचवेल. तिसरा राहू गायत्री मंत्राचा जप. सूर्यास्तानंतर 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. हे दुष्परिणाम कमी करून बुद्धी लाभ देईल. चौथा व्यावहारिक उपाय. राहू अहंकार वाढवू शकतो, पण नम्र रहा आणि दिखावा करू नका. त्यामुळे राहूचे विष अमृत बनेल. मित्रांनो, हे होते कुंभ राशीचे 21 फेब्रुवारी ते 30 मे 2026 पर्यंतचे सविस्तर विश्लेषण. घाबरण्याची गरज नाही. 18 वर्षांनंतर तुम्हाला काही मोठे देण्यासाठी आले आहेत. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. नशेपासून दूर राहा, कारण ते विनाश आणू शकते. कागदपत्रे मजबूत ठेवा. तोंडी विश्वासावर अवलंबून राहू नका. आणि नात्यात जर कोणी जात असेल तर जाऊ द्या, कारण अधिक चांगले तुमची वाट पाहत आहे. हा काळ स्वतःला ओळखण्याचा, मर्यादा तोडण्याचा आहे. महाबली राहू तुमची झोळी आनंद आणि यशाने भरून टाको, हीच प्रार्थना आहे. जर हे विश्लेषण आवडले असेल तर याला लाईक करा. कुंभ राशीचे मित्र परिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव, हर हर महादेव लिहून आपली उपस्थिती नोंदवा. भेटूया पुढील विश्लेषणात. तोपर्यंत आनंदी रहा, सतर्क रहा. हर हर महादेव.